हाती तळपती तलवार घेऊन अवतरलेली झाशीची राणी, शुभ्र धवल वस्त्रातील भारत माता आणि स्त्री व पुरुष तत्वांचे तसेच रचनात्मक आणि उत्पादक शक्तीचे प्रतीक असलेले अर्धनारी नटेश्वर अशी आकर्षक रूपे लेऊन आलेल्या तरुणी, काही भरजरी नऊवारी साडी, नाकात मराठमोळी नथ आणि गळ्यात दागदागिन्यांचा साज अशा पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत, तर कोणी जीन्स आणि पांढरा कुर्ता घातलेला, ऊर्जेचं प्रतीक असलेल्या केशरी रंगाचे आकर्षक फेटे डोईवर सजलेले अशा विविध वयोगटातील नगरकर महिलांच्या जल्लोषात आणि उत्साहात नगरमध्ये रविवारी भव्य बाईक रॅली पार पडली। पुढारी समूह आणि पुढारी कस्तुरी क्लबतर्फे गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या या बाईक रॅलीमध्ये बुलेटसह विविध बाईकवर स्वार होत महिला तरुणींनी आपल्यातील नवोन्मेषी सकारात्मक ऊर्जेचं, करारी आणि निडर वृत्तीचं आणि कायम जिंकण्याच्या ईर्षेचं दर्शन घडवलं। नाजूक आणि कणखर, प्रेमळ आणि कठोर, संवेदनशील आणि तितकीच मृदू, त्यागमूर्ती आणि लढवय्ये, मायेचं धन आणि प्रेमाचं मन अशी रणरागिणींची विविध रूपे रविवारी लक्षवेधी ठरली। दैनिक पुढारी हे महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तपत्र आहे। पुढारी माध्यम समूहाच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबवले जातात। त्याचाच एक भाग म्हणून गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी 23 मार्च रोजी सकाळी 7:30 वाजता या महिला भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। सर्जेपुरा येथील शिंगवे ज्वेलर्स येथून ही रॅली सुरू झाली। मी पुढारी परिवारातर्फे स्वागत करतो। गुढीपाडव्यानिमित्त आणि नवीन वर्षानिमित्त आपण या उपक्रमाचं आयोजन करत असतो। या उपक्रमामध्ये आपल्याला शिंगवे ज्वेलर्स यांचं मोठं मोलाचं सहकार्य लाभतं। त्याचबरोबर अनेक शहरातील अनेक नामवंत संस्था आहेत, त्यांचंही आपल्याला सहकार्य लाभत असतं। 1939 साली पुढारीची सुरुवात झाली। मुहूर्तमेढ रोवली गेली कोल्हापूरच्या मातीमध्ये। संस्थापक ग जाधव साहेब यांनी पुढारी सुरुवात केली। कोल्हापूरच्या मातीमध्ये रुजलेलं हे वृत्तपत्र 2007 साली अहमदनगरमध्ये अहिल्यानगरमध्ये सुरू झालंय आणि निर्भीड, निरपेक्ष आणि कुठलाही मुलाईचं न बाळगता सामान्याचं हित बघून आम्ही पुढारीचं वसा सतत पुढे चालू ठेवला। या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिला भगिनींचं मी पुनश्च एकदा स्वागत करतो आणि या कार्यक्रमास उपस्थित असलेले आपल्या अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त डांगे साहेब, त्याचबरोबर डॉक्टर सोनवणे साहेब, EPI श्रीवास्तव मॅडम, पूजा देशमुख मॅडम आणि कुश मसालेचे जाधव साहेब व सर्वांचे मी आभार मानतो, स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाची सूचना करतो। बाईक रॅलीसाठी उपस्थित सर्व महिलांचे मी मनापासून स्वागत करते। पुढारी वृत्तपत्र समूहाने आणि कस्तुरी क्लब प्रस्तुत यांनी जो आयोजित केलेला हा भव्य बाईक सोहळा आहे, हे महिलांसाठी एक खूप छान उपक्रम त्यांनी राबवलाय। या निमित्ताने महिला शक्तीचं प्रदर्शन आपल्याला दिसून येणार आहे। थोड्याच वेळात आपला हा बाईक रॅलीचा प्रोग्राम चालू होईल। पुढारीने आम्हाला एज्युकेशनल पार्टनर म्हणून सहभागी होण्याची संधी दिली, त्याबद्दल मी संपूर्ण पुढारी टीमचे मनापासून आभार मानते आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते। काय ना, खाणं हे खरं तर जेवणाचा विषय आणि आपण सगळं खूप प्रयत्न करतच असता यार आपल्या घरांमध्ये सगळ्यांना इम्प्रेस करण्याचा फार मोठा मार्ग हा ते जेवण असतं। त्यामुळे आम्ही ते खूप जास्त प्रयत्न करतो की ते काम तुमचं किती सोपं करता येईल। जस्ट कुंश मसाले वापरले की आपल्याला शाबासकी मिळलीच पाहिजे, ही गॅरंटी नक्कीच आम्ही घेतो, हो की नाही? सर लग्न झालंय का? नाही ना मॅम, अजून नाही। बायको खुश होईल सर। खरं सांग, ही म्हणजे इथे येऊन सरांनी मला त्यासाठीच पुढे केलं की माझं ते काम सोपं जावं। बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक। थँक्यू सो मच, थँक्यू सो मच। आणि इथं आपल्या सर्वांचं सुद्धा विशेष कौतुक। खरं तर सकाळी 7:30 वाजता एवढं सगळं तयार होऊन आणि इथं उपस्थित राहा, आमच्या आधी तुम्ही सगळे हजर होतात। 5:30लाच महिला खरं नाही, 7:30 तुम्ही इथं हजर होतात। सो हे खूप विशेष आणि कौतुकास्पद गोष्ट आहे। खरं तर हाच एन्थुसियाझम असू द्या आणि असंच सर्वांना ऑल द बेस्ट। कुंश मसाले वापरत राहा, स्टे विथ कुंश मसाले। ऍक्च्युली इथं खूप सारे नोन चेहरे दिसत आहेत मला, जे कुंश मसाले सोबत असोसिएटेड आहेत, आपल्या फॅमिलीशी पण कनेक्टेड आहेत। सो असंच राहा आपल्या
महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम श्रीवास्तव, शिंगवी ज्वेलर्सचे संस्थापक सुवालालजी शिंगवी, मॅककेअर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सतीश सोनवणे, ISDTच्या संचालक पूजा देशमुख, कृष्णा जाधव, सन मराठी वाहिनीवरील सावली होईन सुखाची या मालिकेतील कलाकार अमेय बर्वे आणि प्रतीक्षा पोकळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या रॅलीचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी पुढारी नगर आवृत्तीचे ब्युरो चीफ संदीप रोडे, व्यवस्थापक राहुल भिंगारदिवे, वितरण व्यवस्थापक प्रमोद गायकवाड, शिंगवी ज्वेलर्सचे नितीन सुवालाल शिंगवी, विशाल नितीन शिंगवी आदी उपस्थित होते। मोठ्या उत्साहात बाईक रॅलीला सुरुवात झाली। शिंगवी ज्वेलर्स सर्जेपुरा, छबुराव लांडगे चौक, बागडपट्टी मार्गे दिल्ली गेट, नेप्ती नाका रोड मार्गे आयुर्वेद कॉलेज चौक, टिळक रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, आंबेडकर चौकातून स्टेट बँक चौक, कोटला, ST कार्यशाळा अशा मार्गानं रॅलीचा पुन्हा शिंगवी ज्वेलर्स येथे समारोप झाला। संपूर्ण रॅलीत नारी शक्तीचा जय जयकार करण्यात येत होता। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रॅली थांबवून महिलांनी छत्रपती आणि राजमाता जिजाऊ मासाहेबांचा जय जयकार केला। या रॅलीच्या माध्यमातून सहभागी महिलांना बाईक रॅलीच्या आनंदाबरोबरच बक्षिसांची लयलूटही करता आली। जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा व येणाऱ्या गुढीपाडव्याच्याही खूप खूप शुभेच्छा। संक्रांतीचा मागे झालेला संक्रांतीचा जो हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला त्यामध्ये सर्व महिलांनी येऊन हळदी कुंकाची वाणांची जी काही लयलूट झाली, धम्माल मस्ती केली आणि आज एवढ्या सकाळी सर्वांनी येऊन जो काही उत्साह प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल शिंगवी ज्वेलर्सतर्फे मी सर्वांचे आभार व्यक्त करते आणि आपल्या सर्वांचे आवडते मे शिंगवी ज्वेलर्स सर्जेपुरा खास आपल्या सर्वांसाठी दरवर्षी हा एक उपक्रम राबवत असतात आणि त्याचबरोबर आपल्या गुढीपाडवा दिनानिमित्त आपल्या सर्वांसाठी दरवर्षी हा एक उपक्रम राबवत असतात। त्याचबरोबर सर्वांसाठी आजच्या महागाईच्या दुनियेत आपल्या प्रत्येकाला त्याचा फायदा कसा देता येईल हे या सोन्याच्या ज्वेलरी मार्फत फक्त मजुरी 6.9% इतक्या कमी दराने आकारून सर्वांसाठी सुवर्ण संचय योजना सुरू करून आपणास सुवर्ण खरेदी अधिक सुलभ व्हावी यासाठी विशेष 3 खास योजना गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू करीत आहे। त्याबद्दल तुम्हा सर्वांना त्याची माहिती मी शामल देतीलच। सांगितलं गुढीपाडव्यानिमित्त आपण नवीन 3 स्कीम राबवणार आहोत। त्या 3ही योजनेत तुम्हाला 0% मेकिंग चार्जेस लागतील। तसे त्यामध्ये पहिली जी आहे ती आहे सुवर्ण संचय योजना, दुसरी जी आहे ती आहे सुवर्ण मंगल योजना आणि तिसरी जी आहे ती आहे सुवर्ण मुद्रा योजना। या 3ही योजनेबद्दल माहिती तुम्हाला आमचे प्रतिनिधी देतील। तसेच या सर्व स्कीम राबवून आपल्याला एवढ्या रखरखत्या उन्हात आधार देण्याचा जो आम्ही प्रयत्न करतोय त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। धन्यवाद। 83च्या आसपास हो सर्व सोन्यासारखे आहेतच। आजचा 24 कॅरेटचा भाव 88च्या आसपास आहे आणि आता सुवर्ण संचय योजनेमध्ये 0% मेकिंग आहे, चक्क 0। रॅलीत आकर्षक आणि वेगळी तसेच पारंपरिक वेशभूषा करून आलेल्या निवडक महिलांना शिंगवी ज्वेलर्सतर्फे बक्षीस देण्यात आली। त्यात प्राची गायकवाड, श्वेता गोडळकर आणि सोनल तरटे यांचा समावेश होता। मेसर्स शिंगवी ज्वेलर्स हे रॅलीचे व्हेन्यू पार्टनर होते। पूजा देशमुख यांचे इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज डिझायनिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात ISDT हे एज्युकेशन पार्टनर, तर मॅककेअर हॉस्पिटल हे हेल्थ पार्टनर होते। सन मराठी हे एंटरटेनमेंट पार्टनर होते। कुंश मसालेतर्फे प्रत्येक महिलेला आकर्षक गिफ्ट हॅम्पर देण्यात आलं। बक्षीस वितरणानंतर सर्वांना अल्पोपहार देण्यात आला। मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाही रॅलीला मोठा प्रतिसाद दिल्याबद्दल पुढारीतर्फे ब्युरो चीफ संदीप रोडे यांनी आभार व्यक्त केले। यावेळी चर्चा करताना पुढच्या वर्षीच्या रॅलीला यायचं असा आग्रह महिला एकमेकींना करत होत्या। असे उपक्रम वारंवार आयोजित करण्याची इच्छाही अनेक महिलांनी पुढारीकडे व्यक्त केली।
राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक तथा अष्टपैलू कलाकार डॉक्टर अमोल बागुल यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे नेहमीच्या आकर्षक शैलीत सूत्रसंचालन केले। पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब परदेशी, उपनिरीक्षक रवींद्र घायतडक, सहाय्यक फौजदार रामराव शिरसाठ, कैलास वोठे, कॉन्स्टेबल अतुल लगड, बाळासाहेब ढोरमारे, अनिता तारडे आदी उपस्थित होते। आनंद होतो आणि छान वाटतं। सकाळी सकाळी सगळ्या जणी आल्या, सगळं काम घरातलं करून आणि म्हणजे सगळ्यांना खूप खूप आनंद झाला या कार्यक्रमातून, रॅलीमध्ये। आपण या ठिकाणी बघू शकतो की अनेक महिलांनी आणि मी तर प्रथमच भाग घेते आणि मला खूप म्हणजे आवडतं असं भाग घ्यायला आणि मी फक्त हे संधी देते की भारत माता जय। अनेक महिला सहभागी झालेल्या आहेत। महिलांचं सक्षमीकरण व्हावे यासाठी ही रॅली घेत आहोत आणि त्याच्यामध्ये हा मानाचा तुरा ज्याला आपण म्हणू शकतो की फेटा बांधण्याने स्वतःमध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स असतो आणि एकदम आनंददायी असं हा वातावरण असतं। 100 लोकांपेक्षा जास्त या लोकांमध्ये खूप चांगला प्रतिसाद। परंतु जिथे जिथे आम्ही या कार्यक्रमात आम्ही फिरतो तिथे तिथे सगळेजण अगदी स्वाभिमानाने आम्हाला बघत असतात, त्याचा वेगळा आनंद आम्हाला मिळतो। खूप चांगला प्रतिसाद मिळालाय।